नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका 34 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी संघर्ष सुभाष कुमार जयस्वाल याला अटक केली आहे। पीडित महिला सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 24 एप्रिल 2023 ते 16 जून 2025 दरम्यान पीडितेशी लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिची फसवणूक केली। या छळवणुकीला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। ही माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सोनल शिंदे यांनी 15 जुलै 2026 रोजी पहाटे 3:03 गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 2 तासांच्या आत म्हणजेच पहाटे 4:32 आरोपी संघर्ष जयस्वाल याला बेड्या ठोकल्या। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 89 सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत। पोलीस स्टेशन लकडगंज या ठिकाणी तक्रारदार आलेले होते, ज्यांचे वय 34 वर्ष आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट दिला की आरोपी नामे संघर्ष सुभाष कुमार जयस्वाल, वय 31 वर्ष, राहणार गजानन मंदिर लकडगंज या ठिकाणी या व्यक्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि वारंवार संभोग केला असा तक्रार आलेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लकडगंज या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तो सर्व यामध्ये घटनेचा सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई आम्ही यामध्ये करत आहोत। तर यामध्ये आरोपींना महिलेला जबरदस्तीने आपलं अबॉर्शन केलं आहे, त्याबद्दल काय म्हणणं? यामध्ये तक्रार दिल्याप्रमाणे ज्या ज्या घटकावर त्यांनी पॉइंट दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही मेडिकलचे पुरावे सुद्धा यामध्ये गोळा केलेले आहेत। तर मेडिकलच्या पुराव्यात माहिती पण नाही की तुझं अबॉर्शन झालं आणि ज्या डॉक्टरनी अबॉर्शन केलं त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे। यामध्ये महिलेचे मेडिकल करण्यात आलेले आहे, तसेच आरोपीचे सुद्धा मेडिकल यामध्ये झालेले आहे। आमची फॉरेन्सिक टीम यांनी पण यामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत। यामध्ये जी साक्ष आणि नवीन तांत्रिक पद्धतीने जो तपास आहे तो पूर्ण केलेला आहे। तो आल्यानंतर ते पुरावे गोळा केले जातील।